नमोस्तुते व्यास विशाल बुद्धि फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः सकल वाङ्मय आमकां दिलल तसले वेदव्यासाले अनुग्रहो आमकां जावका तसल ते वेदव्यासाले निरंतर आराधना करतसले आमगेल स्वामी की तसल ते वेदव्यासाक निरंतर आराधना करच्याक आबाल वृद्धांक साध्य जावका बदरी निवासा वेदव्यासा म्हणून सांगतात तसले वेदव्यासाक हरिद्वारांतू हाण घेवन नैजला ताण येऊ का म्हणून प्रार्थना करून घेवन आमगेले श्रीमद सुधींद्र स्वाम्यांनी हरिद्वार पुण्यक्षेत्रांतू हे व्यासाश्रम आमकां अनुग्रह केला चंद भव्य आनीक स्वामेलेंची एक मन आशिल्ली एक आकृती हांगा हे प्रकृतीचे मध्ये चांग एक मंदिर जावन घेवन सृष्टी जाला अष्टकोण आकृतीचे हे मंदिर हांतू भितरी आमी विशाल जावन घेवन आशिल्ले प्रांगण व्हडड खंबे स्तूण म्हणटात हे सगळं आशिल्ले तसले चंद व्यास मंदिरांतू आमी प्रदक्षिण करताना आमकां मस्त मनाक संतोष जाता निरंतर आमगेले व्यासाला आराधन जावका की बापूसो आनी पूतू म्हळाले संकल्प की समाजांतू हे बांधव्य वाडून येवका चिरंतन जावन घेवन आमकां ज्ञानयुक्त जीवन जावका म्हूण घेवन शुकसहित व्यासाक प्रतिष्ठा हांगा स्वाम्यान करून दिल्या ज्ञान दिवत तसले वेदव्यासान वेद व्यास कोण दिले 4 विभाग कोण दिले तसल ते वेदव्यासाले शिष्य जावन घेवन 4 जन पहिलं सुमंतू जैमिनी वैशंपायन म्हणाले हांगा नित्य त्रिकाल पूज्य तसले एक व्यवस्था आमगेल स्वाम्यान आमकां करून दिला गौडसारस ब्राह्मण आमी ऋग्वेदी जावन आसत आमगेले वेदाचार्य पहिलं जावन आसत असले हे अनुग्रह केले तसले आमगेले स्वामी बाल्यादकुनूची भारी मुग्ध देव म्हणाल ते भावना आसून घेवन प्रेमान देवाक पळोवन घेवन कोणाक दुःख नशी अहिंसा जीवनांत स्वीकार करून घेवन कोणाक आपणाले मी दुःख जावचे नज्जे म्हणाल तत्व धरून घेवन आजीकय समाजांत अनुग्रह करत आसले आमगेले स्वामी मुग्ध तांगेले कोणीय जलारीचे ते संतोष समाधान मेळटा म्हणाले सर्वांक अनुभव सगळे समाजाक आपणेल स्वामी मिग्गेल स्वामी म्हूण तसले एक अधिकारो आमकां स्वाम्यान दिला आजी भारतांत आशिल्ले आबाल वृद्ध गौडसारस ब्राह्मण काशीमठा शिष्यवर्ग आमगेल स्वामी म्हणून घेवन मन आसूचे एक चित्र आमगेले श्रीमद सुधींद्र स्वामी तसले आमगेल सुधींद्र स्वाम्यांनी आमगेल जनांनी उत्तराभिमुखी जावका हे उत्तर भारतांत येवका म्हूण घेवन हे गंगा नदी तीरांतू चंद मंदिर केला व्यास मंदिरां प्रदक्षिण काण देवाल दर्शन घेवन आमी मुखारी वताना चांग एक तोटांतू रूख इत्यादी आसून घेवन पवित्र मनाक संतोष दिवत आसले वातावरणांतू आदित्यादी नवग्रह मंदिर आमकां दिसता सप्ताश्वर थरोडा जावन घेवन शिलाचे बिंब हांगास सूर्यनारायण तशींच सुत्ताक अंगारकू बुध गुरु शुक्र शनी राहू केत हे नवग्रहाने प्रदक्षिणाय काडले निमित्ती आमकां ग्रहानुकूल सिद्धी जाता मुखार आमी वचून घेवन दर्शन घेवत आसले सर्व पाप दूर करत आसले अघनाशिनी गंगा त्रिलोक पावनी म्हणटात तिका आपणे मलगडे उद्धार जावका म्हूण घेवन भगीरथ महारायान तपस्स करून घेवन भूलोकाक तिका पोनळ्ळें शिव जटाजूट गलिता म्हूण सांगतात तसली ती भागीरथी म्हणून नाव स्वीकार करता ही भागीरथी भूस्पर्श करताना हे सप्तस्रोत म्हणून जागो आज आमगेले व्यासाश्रम विराजमान जावन आसा थंय 7 धारा जावन घेवन हळत दुखून घेवन हाका सप्तस्रोत म्हणटात पवित्र गंगा दर्शन स्पर्शन स्मरण आमकां कुलाचे तारण करता तशी भगीरथाले पूर्विकांक तिगेले स्पर्शान मोक्ष जाल्लो म्हणाले इतिहास आमगेले सर्व गुरुवर्यांनी मलगड्यांनी स्नान केलें तसले पवित्र गंगा आमी स्नान करुया हे हरिद्वारांत येवया आमगेले स्वामेले नवती महोत्सवांतू आमी नवजीवन प्राप्त करच्याक प्रयत्न करुया आमगेले स्वामेल संतोष आमकां मेळ्ळो आनीक आमगेले स्वामेल निमित्ती आमकां बर जाला म्हणाले एक विश्वास आमगेले मनांत वाडून येवो तांगेल अनुग्रहान आनीके मुखार सोन घेवन आमकां हरिगुरू सेवा विशेष जावन करच्याक अनुग्रह जावका म्हणून हे शुभ संदर्भारी प्रार्थना करून आमगेले आबाल वृद्धांनी हे नवती महोत्सवा वेळाक हरिद्वारा येवत तशी प्रयत्न आमी करता आसती आयलल आसती आनीके हांतू भाग घेवन संतोष पावतस जावन असल एक महाकार्यक्रमांतू आमी कोणी येयनी येवचे जायनी म्हणल तशी जायनशी
आमकां हे कार्यक्रमात भाग घेवच्याक देव अनुग्रह करो म्हण घेवन आमी आश करया. देश समाज बांधव नानावते नानादेशे वैद्य विद्वत वैदिक श्रीकृष्ण प्रमुख हृदय मिळून ब्रह्मरुद्रादिवर्तितः नारायणः व्यासत्वेन अवतार. देवा परमात्मा तुझे ब्रह्मरुद्रादि देवाने आम्ही प्रबंधान आम्ही अज्ञान वाढवले ज्ञानदीन उद्धार का आम्ही सगळे जण भरपूर का सर्व प्रकाराचे आम्ही अभिष्ट अनुग्रह करून आमचं सर्व रक्षण का म्हणून अवतार घेऊन तू ज्ञानात अभ्यास मानवी अवतार घेऊन अनुग्रह केलो नाही ठरवला. तसं तुझे आम्हाला परमप्रिय दोन्ही स्वामी स्वामी पंचगंगा घाटान करून आमचं देणू अनुग्रह केलो. तशी सीतापती रामचंद्रा तशीच ठीक मग त्या अवतार असतो मग ते शिक्षण करते होते अनुग्रह करते होते प्रावणाचे अस्त्रांग करते होते और ऋषीश्वरां अनुग्रह करते होते भक्तांग अनुग्रह करते होते तू आहे दुःखी कष्ट सजलेली आम अनुग्रह करते होते अवतार देव लय कष्ट सजलेली धर्म करच्या मस्त कष्ट असं आमका जलेली ते सोडू ना त्याग करू ना. तशीच उत्तराक रान मोल सुका आम्ही दोन नका अनुग्रह करू केला सीतापती रामचंद्रा तुमका आमगेले विजय स्वामी अनुग्रह करू संस्थानात पडला देवजन तशीच दक्षिण मा प्रार्थना करतात की जे सुपाय अनुराग स्वामी दर्शन घेऊन अनुग्रह केलं तिथे मन शांत बरताना मार्ग बांधून प्रार्थना करतात की आमचं पुण्य आमच्या समाजात जन्मांची इष्टदेव कुलदेव असे धर्मपीठ असत आम्ही किती भाग्य केल्या विशेष रूपाने आमचे धर्मपीठ असत. अशी सांगतात की अहो भाग्यम गुरुपादांवरतीना आम सगळे थोडे भाग दिल्या तिथे गुरुपादात अनुवर्तीने जाम सूचक गुरु अनुग्रहाक प्राधान्य दिले आमच्या गुरु अनुग्रह केल्याने देवता अनुग्रह आमच्या मिळता आमच्या मोठ्या विशेष रूपात हिंदू धर्माचे अशी गुरु परंपरेचे प्रीतीन आसक्तीन माझ्या हा प्राप्त केले अशी आमगेल पिढी विशेष रूपात तुगे विशेष रूपात देवा स्वामी अनुग्रह मेळकाम विशेष रूपात सेवा करतात तेच वेळेस आमगे थोडे भाग्य मिळाले आणि कोणाचे आमगे मला मिळाले कोणाची मुकळा त्याला आमचे भाग्य मिळाला. तशी गुरु परंपरा विशेष अनुग्रह जाणला. तशी आमच्या समाज आहे सर्वतोन्मुख अभिवृद्धी कारणीभूत आम्हाला आमच्या स्वाम्याला नवती स्वामी त्या स्वाम्याला नवती करायची करून देता काणी मिळून स्वाम्याला विशेष रूपारण प्राप्ती आमका आमच्या स्वाम्याने नवती आचरण करचे आमगे कर्तव्य विशेष रूपात आचरण जामका संत देवता अनुग्रह जामका गुरु परंपरेला अनुग्रह जामका विशेष रूपात आमच्या स्वाम्याला अनुग्रह जामका आमगे कर्तव्य म्हणून विशेष रूपात कार्यक्रम आमच्या करावा प्रार्थना करतात की कार्यक्रम ज्ञान आणि स्वरूपानं प्राणी परस्पर प्रीतीनं ऐकून ज्ञान मिळेल होते तशी आमका स्वाम्याला विशेष प्रीती आमकां मेळटा. तशी जे स्वाम्याक निरंतर असताना तुझ्या पूर्ण अनुग्रह तू दिला तशी जे स्वाम्याक चांगलं आरोग्य इत्यादी मेळणं मस्त सेवा करतो सौभाग्य आम्ही सर्वांगे देव काम उद्देशा आमगेले सगळी स्वाम्याक यात्राजवळ सगळेही जमगेले प्रभार वृद्ध स्त्री पुरुष देश विदेशात गुंजले रे एक कार्यक्रम स्वाम्यालो आम्ही सेवा करतो सन भाग्य आमकां मेळटा म्हणून खातीर जावन त्याची प्रीती अर्थ जावन 5 दिवसाक महाविष्णू हवन प्रारंभ कर. तशेंच 5 दिवसाक आदित्य आदी नवग्रह देवता प्रीत्यर्थ कोकजलन हवन महामृत्युंजय हवन. तशीच 11 दिवसाक चंडिका हवन गंगा हवन
मात्र नाही वृक्षात्रय आव्हान की ताका पूर्व विधावनसिने गायत्री मूलमंत्र आदि अष्टो महामंत्र आदि हवन इत्यादि चलता त्या माने विशेष रूपान नवधिक संगीत संते शांती हवन इत्यादि को देवाल की स्वाम्याल की अनुग्रह सगळेचे समाजा जावका त्या माने काशी मठ संस्थाना वेळी कचिके आमगे समस्त बजेट वृंदाक अशी जसं ती निष्ठा स्थिर जावका त्या माने ते गुरुने आणि शिष्य बांधवी आमगे वृद्धी जावका ताजेर करता समाज पूर्ण सर्वतोमुख अभिवृद्धी जाता म्हणून समजे देवा मलगड्यान दोन विश्वास व सत्य जावका आणि परमात्मा हे विशेष जावन हे तीर्थक्षेत्रारी तो कार्यक्रम घडता तो निर्विघ्न देवान चलोवन दिवका त्या माने सर्व गोत्रेचे वैदिक तशींची गृहस्थ प्रमुख तशींची मातृवर्ग तशीं चेडूं इत्यादी म्हणून हो कार्यक्रम आमगेल स्वाम्याल कार्यक्रम हो तसे करून आमगेले स्वाम्याल कार्यक्रमा भितर आमी भाग घेवचे आमगेलें व्हड पुण्य स्वाम्याल अनुग्रह तशींच जी संस्थाना प्रीती आमगेले कुटुंबीजन जावका म्हणून विशेष प्रीतीन करतना हो कार्यक्रमाक भाग जाता वाचारतवरान दिव्य शक्तिपूर्णान महायतीन श्री सुधींद्र गुरुवंते नित्यं सद्धर्मवृद्धये आमगेले सद्गुरू श्रीमद सुधीन तीर्थ स्वामी आमगेले सेवा करचें म्हणालें आमगेले समाजाचें व्हड एक भाग्य आमकां जन्मा येतानाची आमगेले मालगड्यान दिलेलें व्हड एक स्थान आमी खिलकी जन्माचें पुण्य करून घेवन काशी मठ संस्थानाचे शिष्यवर्ग जावन जन्म आयलींत श्रीमद सुधीन तीर्थ स्वामी आमगेले की अनुभूती नहीं जाल्यार स्वाम्याल ओट्टो आसून घेवन नहीं जाल्यार आमगेले स्वामी म्हळ्यार ती भावना आमकां सान दुखून आमगेले स्वामी म्हळें ते एक प्रिती आनी तांणी दाखयलेल्या वात्सल्यान वाडून दृढ जावनाचे स्वाम्याल आशिर्वादान आमी बरे जावन आसत स्वाम्यान खंयचेय एक चेरडाक नहीं जाल्यार खंयचेय एक व्यक्तीक तागेले प्रार्थना केलेल्या विशयांत स्वाम्यान आशीर्वाद दिले जाल्यार तें सफल जालेलें आज प्रत्यक्ष सगळ्यांक अनुभूती अनुभवस तशी श्रीमद सुधीन तीर्थ स्वाम्यानी आमगेल समाजो अमके तशा सुका म्हणून तांगेल मालगड स्वाम्यान सगळं कशी इच्छा पावली की तेच प्रमाणे तांणी ताचे पयशे चड जावन घेवन आमगेल समाजाक बरेपण जावचे बदल मस्त प्रयत्न केले आज आमी संतोषान हे नवती पर्वाचे आचरण करता आसत हांगा रक्षात्रय हवन मृत्युंजय हवन नवग्रह हवन महाविष्णु हवन चंडिका हवन तशें गंगा माता ते मंत्राच हवन गंगा पूजन तशींच गायत्री मंत्र हवन हे मुखारसून चलचें आसा तशींच नवतीचे अंग जावन ते विशेष पूजा मंगळ दर्शन हे सगळें स्वाम्याक अर्पण करचें आसा महाप्रभू वेदव्यासाक स्वाम्याल जन्म नक्षत्रा दिवस विशेष अभिषेक आसा कनकाभिषेक इत्यादी अभिषेक जावन घेवन सद्गुरू श्रीमद सुधीन तीर्थ स्वामींनी आमकां आमी स्वाम्यान केलेले पूजे पळोवन कितली वर्स जालें सगळ्यांक इच्छा आशिल्ली देव मेळका कसं की एक दुर्भाग्य तसल ते देवान मेळलेल्या वेळाक स्वाम्यान आरती करची आमकां पळोवका म्हण आशी स्वाम्यान देवा पूजा करची पळोवका म्हळ्यार आमगेली हिस्ट्री खंय वता आसा म्हळ्यार सुमार 30 वर्स फुडले एक दिवस आमी पळोवका म्हण आश करता आसत ते वेळ आमकां दास जनर मन दासय सल्लिसी दास जन कोण आसा ती तांगेले मनान तुलिच्छा आमी तोंडान सांगना शेशा पुरो देव मेळटलो आमगेले स्वामी देवा पूजा करतले म्हण आमगेले मन आशिल्लें एक दिवस आमी आरती केल्ली ते दिवस जाल्यार त्या वेळा पुराय जाणां पळोवचें जाय न्ही जाल्यार हें पुण्यक्षेत्र हरिद्वारांत स्वाम्याल ते जन्म नक्षत्र दिवस स्वाम्याक 90 वर्स जाव दिसाक स्वाम्यान पूजा करूंक प्रारंभ केलेले ते वेदव्यासाक स्वामी पुनः एक आरती करतात हे दिव्य दृश्य मंगळ दृश्य पळोवत आसलें एक भाग्य आमकां स्वाम्यान दिलां दास जनर मन दासय सल्लिसी पळया आमगेल्या मनांत आशिल्ली इच्छा स्वामी चलोवन दिता आसा ती आमी शिष्यवर्ग जावन घेवन स्वाम्याल मनांत इच्छा आमी चलोवन दिवं नाका आमी एक प्रयत्न करता नाका
हक्का आमकां स्वाम्याले देवाला अनुग्रह दय जावं म्हणगे न्हू हांवें शुभ संदर्भार देवाला प्रार्थना करता. आमगेले पुण्यभूमी भारतांत सद्गुरू श्रीमद सुधीन तीर्थ स्वामी तसले महायतिवर्य महापुरुष महासन्निधान आमगेल समाजाक स्वामीजान मेळ्ळे तशें जावका म्हणगे हांव प्रार्थना करताची म्हगेलें 2 उत्तर अर्पण करता. हे 90 कार्यक्रमाचे संपूर्ण जबाबदारी आमगेले समाज बांधवांनी आमगेले GSB सेवा मंडळा वयरी विश्वास दवरून आमकां एक सप्टेंबर 23 ऑल इंडियाचे एक मिटींग आपयलें सभेंत. त्या सभेंत अशी निर्धार जाले की हाजे 90चे यावत्तू जबाबदारी GSB सेवा मंडळान मैसून घेवका म्हणून आमकां त्या मिटिंगांत एक निर्धार जाले. त्या निर्धारा प्रकार आमी माधवन तीर्थ स्वाम्याल आमगेले महाचैतन्य वृंदावन माधवन तीर्थ स्वामी तशीच वर्धन तीर्थ स्वाम्याले वृंदावना पांय पडून तशीच त्या टायमार आमगेले परमगुरू श्रीमद सुधीन तीर्थ स्वाम्याले आटो करून तशीच आमगेले शिष्य स्वामी थंय वालकेश्वरांत कॅम्प करता आशिल्ले तांकां पांय पडून आमी ही जबाबदारी वयसून घेतली की आमी खंयचे काळार आमकां कश्ट म्हूण दिशिल्ले कडेन आमी प्रयत्न केल्ले कडेन देवान आमकां वाट दाखोवन कसलें आमकां तोंदर जायना अशी देवान आमकां राखिल्लें आसा. सो म्हगेले ह्या हाजेर एक मॅसेज इतलें म्हळ्यार आमगेले स्वाम्या वयरी आमगेले स्वामी म्हळ्यार आमी उल्लोवच्यो देव म्हूण म्हणटात. उल्लोवच्यो देव चमकूच्यो देव आमगेले दोळ्यान पळोवच्यो देव म्हळ्यार आमगेले सुधीन तीर्थ स्वामी. आम्ही देवा वयरी ही आज संपूर्ण 90 सेवा हांव परमपूज्य श्रीमद सुधीन तीर्थ स्वाम्याल दिव्य चरण कमलाक हांव ही समर्पण करता. आज आमी हांगा पुरा हरिद्वारा मेळ्ळेले आसाची आमगेले जिवनांतून एक भाग्याचे दिवस म्हणून सांगल्यार खंडितच चूक जाय आसना. कशें म्हळ्यार मुखारसून आमी असल कार्यक्रम पळोवचे आसता की ना म्हणून वतना जाल्यार आमगेल्या जिवनांत आमगेले एक मालगाडेल अनुग्रहान की आमगेले एक स्वाम्याल अनुग्रहान आमी आज मेळ्ळेले आसाची हांगा कार्यक्रम भारी विजृंभणेन जाता आसा. देवाला एक कामाच की सुधीन ती स्वाम्याले एक अनुग्रह आमकां सदा आसूं का तांकां तांगेले सेव करचें भाग्य आमकां सदा सर्वदा मेळका म्हणून देवाला स्वाम्याले प्रार्थना करून म्हगेलें 2 उत्तरां मुक्षिता. धन्यवाद. ओम श्री सुधीन्द्राय नमः. ओम श्री सुधीन्द्राय नमः. ओम श्री सुधीन्द्राय नमः. ओम श्री सुधीन्द्राय नमः. संभ्रमो 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 90 संभ्रमो 90 संभ्रमो. स्वाति नक्षत्र चैत्र मासो सुधीन्द्र गुरुले जन्म दिवसो. स्वाति नक्षत्र चैत्र मासो सुधीन्द्र गुरुले जन्म दिवसो. प्रकट रूपी वेद व्यासो प्रकट रूपी वेद व्यासो. संगुकंका उल्लासो संगुकंका उल्लासो. संभ्रमो 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 90 संभ्रमो 90 संभ्रमो. करित श्री गुरुले स्तुति हरिद्वारा कम्मी पावताती. करित श्री गुरुले स्तुति हरिद्वारा कम्मी पावताती. गुरुचरणांका नमन करताती. गुरुचरणांका नमन करताती. जाऊन पूर्ण शरणागती जाऊन पूर्ण शरणागती. संभ्रमो 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 संभ्रमो
सर्वजन शिष्य मी ಒಟ್ಟು ಮೇಳುया प्रीतिपूर्ण भक्ती समर्पण करूया सर्वजन शिष्य मी ಒಟ್ಟು ಮೇಳುया प्रीतिपूर्ण भक्ती समर्पण करूया ध्यान करूया ध्यान करूया ध्यान करूया मी ध्यान करूया शतायुषी जाऊच म्हणू प्रार्थना करूया शतायुषी जाऊच म्हणू प्रार्थना करूया संभ्रमो 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 नवती संभ्रमो नवती संभ्रमो ॐ श्री सुधीन्द्राय नमः ॐ श्री सुधीन्द्राय नमः ॐ श्री सुधीन्द्राय नमः ॐ श्री सुधीन्द्राय नमः जय जय काशी मठ संस्थान जय जय काशी मठ संस्थान या जना मुण्याम्मी गुरुले गुणगान या जना मुण्याम्मी गुरुले गुणगान जय जय काशी मठ संस्थान जय जय काशी मठ संस्थान भुवनेन्द्र वरदेन्द्र गुरु सुकृतेन्द्र पावन गुरु परंपरेचे सुधींद्र भुवनेन्द्र वरदेन्द्र गुरु सुकृतेन्द्र पावन गुरु परंपरेचे सुधींद्र काशी मठाधीश सर्व तेजतींद्र काशी मठाधीश सर्व तेजतींद्र एकापशी एक यती वर्यते महान एकापशी एक यती वर्यते महान जय जय काशी मठ संस्थान जय जय काशी मठ संस्थान व्यास रघुपति कत्रिकाल पूजन दस हरि गुरुले करताति भजन व्यास रघुपति कत्रिकाल पूजन दस हरि गुरुले करताति भजन वेद पुराण धर्म परिपालन वेद पुराण धर्म परिपालन सदा सुधीन्द्रते करचे मनान सदा सुधीन्द्रते करचे मनान जय जय काशी मठ संस्थान जय जय काशी मठ संस्थान
गुरुविन ज्ञानना हे सत्यवचन चरण गुरुले धरा करा कंकन मन गुरुविन ज्ञानना हे सत्यवचन चरण गुरुले धरा करा कंकन मन म्हणतानंतु गुरु आमचे पावन म्हणतानंतु गुरु आमचे पावन क्षणा घडी गुरुपद धरा प्रेमान क्षणा घडी गुरुपद धरा प्रेमान जय जय काशी मठ संस्थान जय जय काशी मठ संस्थान येया जना मुन्यामका गुरुले गुणगान येया जना मुन्यामका गुरुले गुणगान जय जय काशी मठ संस्थान जय जय काशी मठ संस्थान जय जय काशी मठ संस्थान स्वाम्याल्या नवती कार्यक्रमांत मेळ्ळेलो सर शुक्रवारच्या उत्तम दिसारी चैत्र मासांतल्या उत्सवा दिसारी हांगा गंगा तीरारी आम्ही गंगा अर्चना करच्याक साध्य जालें हे साध्य करून दिलेले सर्वप्रथम श्रीमद सुधीन तीर्थ स्वाम्याला दिव्य चरण कमलांक सकळांनीची वंदन करूया आमगेल सौभाग्या खातीर आमगेल उत्कर्शा खातीर तांणी हे व्यवस्था करून दिलेली तशी जावन 88 दाखोवन प्रति दिननित्य हांगा गंगा पूजन जाता आसता त्या गंगेक पूजन करतना हांगाचे भटमामा सगळेचे समाजाक भर जावका म्हूण मागून घेता ती आज प्रत्यक्ष तुम्ही स्वतः हांगा आसून अर्चन करून तुमगे कुटुंबा खातीर मागून घेतले मात्र आमगे स्वाम्यांनी दिननित्य हांगा सगळे समाजाक भर जावका म्हणून हांगा पूजन करता आसत तसंच त्या आमगेल्या दिव्य स्वाम्याल्या दिव्य दृष्टीन करताची आज आमकां सौभाग्य मेळ्ळेलें आसा आमगेल पैकी एक 85 सुवासिनीन हांगा येवन गंगे तीरारी अर्चन करच्याक साध्य जालें खंयचेय व्रत काडा तांचे गंगा तट येता गंगा तीरार जनांचे व्रत गंगा तीरार जनांचे खचकी महोत्सव पर्व म्हणून दिसता ते आमी पळयल्यान मात आज आमी प्रत्यक्ष पळयलें जेन्ना प्रत्यक्ष अनुभूती आमकां मेळ्ळ्या गकार म्हळ्यार तो भितर देखून अत्यंत ग्राम गच्छती केन्नाय वच्चे तसो न्हय खंय वचचें परमात्मा लागीं तागेल्या अनुग्रहाक पात्र जावं तसली ती वाट ते देखून गच्छती म्हळ्यार तसो धातून करतना ग म्हळ्यार तसो अक्षर भायर येता तांतूं विशेष जावन ग म्हळ्यार गणपती ग म्हळ्यार गंगा ग म्हळ्यार गीता ग म्हळ्यार गो म्हळ्यार गायी तशी गो म्हळ्यार गोविंद अशी 5 गकार पंचीन गकारान लागून उत्पन्न जावचे 5 दिव्य शक्ती म्हणून जाल्या तांतूं गंगा गणपतीक आमी पळयतात तागेलें पूजन करतात तशी गायक आमी पूजन करतात गोग्रास दितात गीता भगवद्गीता तातूंत विशेष महत्व न्हय त्या मानाय आमकां कुलदेव रामनाथ आमगेली माळशी व्होडी आमगेल लक्ष्मी नरसिंह आमगेल रामनाथ अशी कोणूय तांगेल कुलदेवाल मंत्र म्हणून दिवच ना पुराय जनांना खंयचेय जेवो समाजा भितर मुंजी करता वय म्हणून जाल्यार पुराय जनांक दिवची गायत्री मंत्रूच समग्र भारत राष्ट्रा भितर आशिल्ले पुराय ब्राह्मणांनी ताका मोल दिवचे कोणाक म्हळ्यार गायत्रीक दिवन तागेलें शरीर परिशुद्ध करचें आनी मुखावेल जन्मांत ताका खंयची परमात्माने अनुग्रह मेळका म्हणून दोनूय जन्म म्हणून सांगला उपनयना नंतर तशी आज हांगा विशेष जावन कशें म्हळ्यार ते गंगा सन्निधींतून आमी कुंकुमार्चन केल्या मातृवर्गाने व्हड इच्छिक आसली म्हळ्यार ताणें मागची खंय देवा
मगेल बामणाक मस्त आरोग्य दी देवा, चांगलं आयुष्य दी देवा. आमगे धर्मनिष्ठ जाऊन करतस नाही कर्म इत्यादी करतस तू म्हाका अनुग्रह करता. म्हाका तू कष्ट दिला रे व्हडना मगेल यजमाना सूख दिव का, मगेल चेडवां सूख दिव का. या पुरा मात्र वर्गान तुला भितर वयलें एक भितर शिलत जाली प्रप्रथम कळकळी म्हणून सांगोयत. ती ताणी कोणाला प्रार्थना करची गंगेल्या माणसांका. ती गंगा आमी खंय चमकल्यार येता. तिका एक व्हड वरप्रधान देवान दिला. खंय आपयल्यार तूं वचूं का गो. त्या दुखून तागेले पांयाचे अंगुश्टा दाखोवन तिका सोडलेली. गंगा गंगेत यो ब्रुयात योजनानां शतैरपि. आमी घरां भितरी उदकां भितरी ही गंगा गंगेचे यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु म्हण कुडले थंय ती येवन गंगे वता.
रघुपति स्वामी अम्गेले श्री सुधीन्द्रयति अम्गेलो देवु श्री व्यास रघुपति स्वामी अम्गेले श्री सुधीन्द्रयति जय जल्यारी सदा तुका उन्नति जय जल्यारी सदा तुका उन्नति लाई हरि गुरु चरणारि मन्मति लाई हरि गुरु चरणारि मन्मति अम्गेलो देवु श्री व्यास रघुपति स्वामी अम्गेले श्री सुधीन्द्रयति अम्गेलो देवु श्री व्यास रघुपति स्वामी अम्गेले श्री सुधीन्द्रयति Devi
आनन्दमय व्यास रघुपति नाम गेलो देवु श्री व्यास रघुपति स्वामी गेले श्री सुधीन्द्रयति गेलो देवु श्री व्यास रघुपति स्वामी गेले श्री सुधीन्द्रयति जय चल्यारे सदा तुक उन्नति जय चल्यारे सदा तुक उन्नति लाई हरि गुरु चरणा वेदव्यास नारायण गोविंद गोविंद जय श्री काशी संस्थान जय गुरु श्री सुधीन्द्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय गुरु श्री सुधीन्द्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की श्री संस्थान काशी मठाधीश की जय गुरु श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की श्री काशी मठ संस्थान की वेदव्यास नारायण गोविंद गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद जय श्री काशी मठ संस्थान की जय गुरु श्री सुधीन्द्र तीर्थ श्री स्वामी गुरु महाराज की जय गुरु श्री सुधीन्द्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय गुरु श्री सुधीन्द्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय ॐ श्री सुधीन्द्राय नमः ॐ श्री सुधीन्द्राय नमः ॐ श्री सुधीन्द्राय नमः ॐ श्री सुधीन्द्राय नमः सम्भ्रमो 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 सम्भ्रमो
येयावच्या पळोया आम्ही हरिद्वार, येयावच्या पळोया आम्ही हरिद्वार. व्यास मंदिराची महिमा ती अपार, व्यास मंदिराची महिमा ती अपार. येयावच्या पळोया आम्ही हरिद्वार, येयावच्या पळोया आम्ही हरिद्वार. बारी वेगान भदरीवास बादरायण वेदव्यास पाहि माम्, वेदव्यास 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 रक्ष माम्, वेदव्यास रक्ष माम्. ज्ञानदाता अभयदाता वेदव्यास पाहि माम्, ज्ञानदाता अभयदाता वेदव्यास पाहि माम्. वेदव्यास 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 रक्ष माम्. Close
अशा नामस्मरण म्हणता मी सकळांनी म्हणू का ओम श्री सुधी ओम श्री सुधी स्वामी नमो नमः ओम श्री स्वामी नमो नमः ओम श्री श्री स्वामी नमो नमः ओम श्री श्री स्वामी नमो नमः ओम श्री स्वामी नमो नमः ओम ब्रह्मांडाग्रो साक्षादिष्टम दैवं श्रेयपति आचार्य श्रीमदाचार्य संतु मे जन्म जन्मनि न गुरोरधिकं किंचित पुरुषार्थ चतुष्टये अशी गुरुस्तोत्रांतो गुरुनाशी आमका जीवनांतो चतुर्विध पुण्यपुरुषार्थ मेळला म्हणून सांगला. ज्ञानदेवचे महादेवान पार्वतीला सांगितले गुरुस्तोत्र तशी वायू अवतारी मध्वांग गेले मत सिद्धांत स्वीकार करून घेऊन गौडसारसद ब्राह्मण माध्य जलंतसले आमगेले मलगडे शतमान पुढे मध्वमत स्वीकार करून घेऊन आमगेले इष्टदेव विष्णू व्यंकटरमण जावन घेऊन कुलदेवाला आराधन करता येईल. तशी आमका मध्वांक एक नियम की मध्वमत जत्तरी माध्व जत्तरी वर्षा एक पंतपुणे आम्ही तप्त मुद्रा धारण खंचे यती हत्तान घेऊ का असल एक व्यवस्था आमका त्या मलगड्यानं स्वीकार केलेली. कुंभकोण मठ नेजल उत्तरादी मठ अशी एक व्यवस्थे प्रकार घेऊन येता असली ती शतमान कितकी जाली. जलारी जीवन आज व्यवहारांतो हे कष्ट साध्यशी नाही जलारी एक आपणेपणान की हे जाऊ का जलदश मेळना आमकाय आमगेले एक धर्मपीठ जाऊ का म्हणून घेऊन इच्छुक होऊन घेऊन गोश्रीपरांतो तशी समग्र समाजांतो तत्काल विजेंद्र स्वामी कुंभकोण मठात शिष्य विशेष जावन घेऊन थंय पठ्ठाचे असेल तसले सुरेंद्र स्वामीले प्रिय शिष्य जावन घेऊन दंड स्वीकार केलेले तसले दंड परिवर्तनान ते यती जलल तसले विजयंती स्वामीले विनंती करून घेऊन त्यांनी आमचेरी प्रीतीनं अनुग्रह केलो. कोच्चीचे हनुमंत भटमळ चेल्ल्याक काशींत होऊन घेऊन आमका दीक्षा दिवन घेऊन गुरुपीठ अनुग्रह केले. विजयंती स्वामीले म्हालगड्यां गेले मठाधीशाले गी निमगून घेऊन नैजला सांगून घेऊन आमगेल काशीमठ संस्थानाक संस्थान जावन चलच्या कसकसल व्यवस्था जाऊ का हे सगळे त्यांनी कोर अनुग्रह केलेली मिती आमगेले प्रथम यतिवर्य यादवेंतीर स्वामी जातात. अशी यादवेंतीर स्वामी विशेष अध्ययन इत्यादी करून घेऊन विजयंतीर स्वामीला टोच मस्तकाळासून घेऊन त्यानंतर त्यांनी समाजात दिग्विजय करून गेलेले गावांत सगळे मंत्रमुद्रा धारण की धर्मप्रवचन की दिवचे संप्रदाय वैष्णव धर्म प्रतिष्ठापनाचार्य म्हणते बिरुद स्वीकार करून घेऊन विराजमान जातात. अशी यादवेंतीर स्वामी भटकळांतो वृंदावनस्थ जावन तरी ही परंपरा चोलनेता महान महायतिवर्य आमगेले काशीमठ संस्थानाचे पीठांत विराजमान जालेले. आम्ही आजी आमगेल दोळ्यानं पळयले तसले आमकां आजी 50-60 वर्ष जाल्यार ते सगळे जीवनांत आमी स्वामी म्हणून पळोवन येयले तसले आमगेले सद्गुरू श्रीमद सुधींतीर स्वामी एर्नाकुळमांतू हंगेले पूर्वाश्रमांतू जन्म जलो शणै घरणेंतू हंगेले पूर्वाश्रमा नाम सदाशिव शणै म्हणून घेवन बदरी वास वेदव्यासाले प्रिय भक्त हनी की देवाला आराधन करच्याक तांणी निरंतर सिद्ध आशिल्ले तसले सुकृतींतीर स्वामीले शिष्य जावच्याक सिद्ध जाले. वडलंका नेजले मूलिकापुर की हांगा विजयंती स्वामी प्रतिष्ठापन करून दिलेले श्री उग्र नरसिंहाले सन्निधी आसा.
तसल ते क्षेत्रांतू शांभवी नदी तीरांतू आमगेल स्वाम्यांनी दीक्षा स्वीकार करून घेवन तांकां श्रीमद सुधींद्र तीर्थ म्हण घेवन आमगेले सुकृती इंद्रतीर्थ स्वाम्यांनी नामांकीत केल्लें आनी दीक्षा अनुग्रह करून घेवन पट्टशिश्य जावन स्वीकार केलेलें एक व्हड एक अविस्मरणीय घटना न्हय उत्सव आज्जिके आमगेले मलगडे उडकास करतात. त्या कालांत मस्त जावन घेवन येवच्या वच्च्या सगळं कष्ट साध्य सारीची एक महाउत्सव जावन घेवन मुलकींत हें चल्लें. अशी कृपाळू जावन घेवन वात्सल्यपूर्ण निधी जावन आशिल्ले आमगेले सुधींद्र स्वामीले गुणगान केतलें केल्लारीची तें उणें जावन आसा. सततम प्रणमामि सुधींद्र यतीम म्हूण घेवन स्तुती केल्या आमगेले स्वामीले चरण नित्य आमगेले दोळ्यांतू आसूका पादपूजा इत्यादी करून घेवन आमगेलो समाज धन्य जाला. खंयचे जागेर सुधींद्र स्वामींनी पादस्पर्श केला की ते जागो पवित्र जाला वाड्डून येयला. रामाले चरणस्पर्शान एक शिला आशिल्ली अहल्या ती पुनः स्त्रीरूपी जावन घेवन मात्र वात्सल्य लोकांत मेळ्ळा. तशी तसल ते रामचंद्राक पूजा करता जाले आमगेल स्वाम्यांनी खंयच्या गांवांत चरणस्पर्श केला की थंय जावका जाल्यार सुभिक्षा देवान दिला. आमगेले गांव आमगेले देवळ आमगेले संस्था अभिवृद्ध जाल्ली म्हूण घेवन आज्जिके आमगेले समाजाचे मलगडे समाजा जन सांगतात की चेडवां घेवन गुरुदर्शन घेवचें. आबाल वृद्धांनी येवन घेवन कुटुंबियांनी स्वाम्याले भेट घेवन पादपूजा आदी करून घेवन परिचय दिवन घेवन स्वाम्यालोटू संबंद आमकां आमगेले समज सांगलारी आमगेले मालगड्याले पशी चेडू स्वाम्यालोटस. एक घराण्याचे विशेषता घराण्याचे मर्यादी घरांत चोवलेवचे रीत रिवाज घरांत कोण कसन केला म्हणून तसं सगळे आमगेले स्वाम्या गोतस. सगळे समाजाचे घराण्याचे विशयांत कोणी येईल जाल्यार रिची तूं आमके घरचे न्हय वय तूं आमके गांवचे न्हय वय तुगे राज्य आशिल्लो म्हूण आज्जिके उडगास करून घेवन सांगता जाले आमगेले स्वाम्यान सांगतना कितकी विशय आमकां गोत आसना असले आमगेले स्वाम्यान सांगिल तसलें एक वात्सल्य नंतर आमी स्वाम्याल दिकाडे पळयल म्हूण जाल्यार ते संतोष दुसरोच प्रितीन पळयत तसलें आमगेले स्वाम्यान समाजाक केवल अभ्युदय जावका उन्नती जावका समाजाक तत्तवळी ते कालांत कसन जावका म्हणालें आलोचन कर. आमगेले समाजान कश्टां पडूं नज म्हणून जाल्यार आलोचन करून घेवन एक उद्धार केला म्हळ्यार चूक जायसता. सुधींद्र स्वाम्यांनी हात घालून दिलें फील्ड म्हणटात रंग ना विद्या केंद्र शापुरो हेजेर व्यवसाय केंद्र शापुरो ना दुर्बळ्यांक अनुग्रह करता जाल्यार केंद्र शापुरो वैवाहादीक कार्यांत शापुरो समाजाचे कार्य उद्धार करचेंत शापुरो सगळ्यांत उद्धार करून घेवन आमकां आध्यात्मिक कडेन स्वाम्यान अभिमुख केला. ही बँकिंग विशयां जाल्यारीची केरळांत स्वाम्यान मार्गदर्शन दिवन घेवन थंय व्यवहारीक व्यवसाय संघ जावन घेवन व्यापारी व्यवसाय संघ मर्चंट असोसिएशन म्हणून सगळं केला. ही एक चांग व्यापार आशिल्ल्यांनी चिके कश्टार व्यापारी आशिल्ल्यांक एक अनुकूल करून तांकां वाडिनातिल्लें दुड्ड दिवन घेवन ते वेवहार करता आसलें एक इच्छा स्वाम्यांनी करून दिल्या. हें खंयची विदेशांत आत्तां प्रारंभ जालें जाल्यार आमगेल्या स्वाम्यान कितलींच दशक फुडें हें करून घेवन आमगेल्या समाजाक अनुग्रह केला. तशें आमगेल्या समाजांत घरांत प्रतिश्ठा घरांत धर्मप्रतिश्ठा जावका आमगेले जन धर्मिश्ट जावका म्हूण घेवन केरळांत 100 घराक एक ग्राम म्हणून एक वेवस्था करून ग्रामसभाचे आयोजन आमगेल्या स्वाम्यान करून ताका जावका जाल्यार रिती नियम सगळं अनुग्रह केला. असले रात दिवस केवल समाजाचे श्रेयस इच्छे पावत आसले आमगेल्या स्वाम्यांनी केरळांत विशेष जावन घेवन ही मेडिकल जावन घेवन सुधींद्रा मेडिकल मिशन म्हणून घेवन तेवें अनुग्रह केला. मात्र एक होमिओपॅथीक कॉलेजात जाल्यार आसा ते न्हयचे एक सुकृतींदा रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून घेवन आमगेले समाजांत थंय रिसर्च जावका म्हणालें एक ज्ञानाचे विशयान जावन घेवन सुकृतीन स्वाम्या नांवारी एक रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन केला. ते चंद जावन चलता आसा. असले कर्नाटकांत जायत स्वाम्यांनी अनुग्रह केलें पळयल्यार विद्याभ्यासांक 5 वर्सां भुरगें चेडवान विद्याभ्यास कसलेच असो आमगेले देव स्वामी म्हणाल आचार विचारांत येवका एक संस्कारवंत जावका म्हणून घेवन आनी तो कश्ट आशिल्ल्यांनी न्हय जाल्यार घरकडे कसकीची खाण जेवण नातिल्ल्यान येवचें म्हणालें धारण न्हय. आमगेले स्वाम्यार प्रसाद रुपान मेळटा तसलें अन्न आमगेले स्वाम्याले अनुग्रह मेळटा तसलें स्थान
आमगेल स्वाम्यान आमगेल खातीर केलं तसलें हें बालकाश्रम वेद पाठशाला आमगेल खातीर केलं ते चंद जावन चल का जाल्यार आमी थंय वचुकातीच आज मस्त विद्याभ्यास आसा पुरो जाल्यारीची आमगेल स्वाम्याल आशिर्वादान चलता तसले संस्थेंतू आमगेल स्वाम्यान सांगताना आमगेल आश्रमा चेडू म्हणटात असले एक स्वाम्यान आमगेलें म्हूण सांगता तसलें आमकां एक गौरवा विशय त्या देखून घेवन स्वाम्यान दिलें तसलें अनुग्रह आमी उपयोग करता तशींच बाकी खंयचीच एक कैगारिका आसा पुरो न्हय जाल्यार गांवांत कसलेच एक बायल मनशान सगळें मेळ घेवन कांय पूण ते सण्ण कैगारिके म्हणटात ते सगळें करता जाल्यार ते गांवां आशिल्ले युवकांक न्हय जाल्यार मालगड्यांक आपोवन घेवन ताका जावपाक जाल्यार संघ संस्था खोल घेवन स्वाम्यान हें करतशें केलां आमगेल स्वाम्यान कसन कर न्ही म्हळ्यार ते सुद्दां जायच ना जाल्यार स्वामी अंतू अनुग्रह मात्र दिता ती जना करयता ती म्हणालें व्हड विशय बाकीच्या सगळ्यांक दिशा बरो आमगेल स्वाम्यान कसन केलें ना जाल्यार आमगेल स्वाम्यान सर्वे करचें एक संस्थान म्हळ्यार कसन म्हणून स्वाम्यान केन्नाय सांगचें आसा ही समाज शिष्यवर्ग देवालय इंडस्ट्रीज बँक आनी कसकसे आसा ते सगळे मेळून घेवन एक गांठ गेला कसन जाता ताका संस्थान म्हणचें ताचे मठाधिपती न्ही जाल्यार पीठाधिपती मात्र स्वामी तांणी निरंतर कोणकोणा कडेन कसकसन करूचें जाता तांकां प्रेरणा न्ही जाल्यार धार्मीक जावन आशिल्ले अनुग्रह फाटीबाला राबून घेवन चलोवन घेवन वाडोवन हाडलें आमगेलें समाज अशी आमकां निरंतर केवल बर जावका म्हूण आठवत आसलें आमगेल स्वाम्यांनी रात दिवस दैहिक श्रम तांगेलें अनारोग्य कसलें मना हरण दिलें आमगेल खातीर अनुग्रह केला अशी स्वाम्यान पळयत आसलें एक शतमान जाता 90 वर्स जाता हे 90 म्हळ्यार एक महोत्सव हरिद्वारांत चलता ही आमी कसन करयेत म्हळ्यार कांय करूं जायना जाल्यार स्वाम्यान आमकां केदांनी सांगचें कसन म्हणून सांगलां तुमी सगळ्यांनी आमकां प्रिती दिल्या आमी तुमकां प्रिती मात दिव्यत म्हणून गेले तसलें वांटिलार उण जायना तसलें हें प्रिती आमकां बांधव्या कारण जाता आमगेल स्वामी म्हळ्यार प्रिती गौरव आमी दवरून घेवन हे 90 सुंदर बारी आमी जप करता आमी पारायण करता आमी नमस्कार घालता हे 90चे एक महोन्नत उत्सव म्हळ्यार रुपारी हे एप्रिल 1 तारीख दुखून घेवन हरिद्वारांत चलता आसा हे हरिद्वारांत इत्याक म्हूण सांगल्यार थंय व्यासू आनी शुक वट्टसत आनो आनी पूत गुरू आनी शिष्य हे सगळे एक संबंध आशिल्ले तसलें ऋषी प्रधान जावन आशिल्लें क्षेत्र हें मालगड्यांक उद्धार करचे खातीर तपस केलेलें क्षेत्र हें अशें आमगेल्या मालगड्यान रक्षण केलेलें व्हरून हाडलें तसलें संस्कृती आचार विचार हे सगळे व्हरोका जाल्यार आमी तेच स्थानां वचुका म्हळ्यार एक प्रेरणा स्वाम्याक सुमार 25-30 वर्स फुडेंची समाजांत मेळ्ळी 1972 इस्वींत बंटवाळा जाल्लें व्यास महोत्सव न्ही जाल्यार वेदव्यास विशेष उत्सवा वेळार जाल्लें संकल्पाचें फल सुंदर व्यास मंदिर हांगा हें 90चे महोत्सव चलता पर्वकाल चलता समाजांत मात न्ही देश परदेशा आशिल्ल्या आबाल वृद्धांनी हांगा येवतशें जेवका स्वाम्याल दर्शन घेवका आनी आमगेल चेडवांक आमगेल स्वामी म्हळ्यार तसलें ते बांधव वाडून येवका तसलें हें 90 कार्यक्रमांत विशेष जावन घेवन एक महाविष्णू याग चलता तशींच महानवग्रह याग चलता ते मात्र न्ही 90चे एक शांती देवता म्हणून आसा तांगेलें प्रिती खातीर 90 हवन चलता मृत्युंजय हवन चलता रक्षात्रय हवन चलता तशींच चंडिका हवन चलता इत्यादी मंत्राचे सगळं अनुष्ठान केलेलं आसा वैदिकां सर्वांनी मेळून घेवन तांगेले अनुकूलारी देवळांत घरकडकी बसून घेवन जप केलेलें ताजें हवन चलता समग्र समाजान दीक्ष घेवन गायत्री मंत्र आराधन केला ते गायत्रीचे महायाग जाल्यारीचे हे गंगा नदी तटांत चलता पुराणां सांगचें गंगा नदी तटांत नैमिषारण्यांत अनिमिषाः न्ही जाल्यार शौनकादी महर्षीन बसून घेवन तपस केल्लें यज्ञ यागादी केल्लें प्रातर हुतहुताग्नेया म्हणटात तशें यज्ञ यागादी केल्लें तसले भुमीन तोची आमी यज्ञ यागादी केल्यार ते महाफलाकारान जाता असलें 90 महापर्व कालांत आमकां येवतशें जेवो आयलेलें संतोष मेळटशें जेवो आनीकय आमकां देवालय स्वाम्याल सेवा करतसलें भाग्य मेळटशें जेवो म्हणून आमी सर्वांनीची देवा लागीं गुरू लागीं प्रार्थना करुया.